नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज सकाळपासून एक प्रश्न मी तुम्हाला विचारलेला होता. मुंबईच्या हल्ल्याबाबत पाकिस्तानची भूमिका खोटारडेपणाची आहे का? संध्याकाळी अचानक एक बातमी आली आणि डॉन न्यूज या पाकिस्तानातल्या चॅनलने असं सांगितलं की पाकिस्तान सरकार हे आता मान्य करू लागलंय की कसाब पाकिस्तानी आहे. त्यानंतर आत्ताच 9 वाजण्यापूर्वी काही वेळ अशी बातमी आली की पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिलाय. पाकिस्तानच्या माहिती मंत्री शेरी रहमान यांनी सुद्धा या गोष्टीची पुष्टी केली की कसाब हा पाकिस्तानीच आहे म्हणून. माझी चर्चा नेमकी यावरची आहे, पाकिस्तानच्या भूमिकेवरची आहे की पाकिस्तानशी वागताना भारतानं कसं वागायला हवं. गेल्या महिन्याभरामध्ये भारताने जी मुत्सद्देगिरी दाखवलेली आहे, जी परराष्ट्र नीती अवलंबलेली आहे, ती योग्य आहे का? यामध्ये पाकिस्तानी लष्कराची भूमिका काय आहे, ISIची भूमिका काय आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवायचा म्हणजे नेमकं काय करायचं, या प्रश्नांची उत्तरं मी आपल्या नामवंत पाहुण्यांना विचारणार आहे. माझ्यासोबत पुण्याहून आहेत माधवराव गोडबोले, माजी केंद्रीय गृहसचिव. माझ्यासोबत दिल्लीहून आहेत शेषाद्री चारी. शेषाद्री चारी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि विचारवंतही आहेत. माझ्यासोबत कोल्हापूरहून आहेत प्राध्यापक अशोक चौसाळकर. अशोक चौसाळकर हे विश्लेषक म्हणून महाराष्ट्रात सर्वांना ओळखीचे आहेत. मी सुरुवात करतोय माधवराव गोडबोले यांच्यापासून. सर, मला सांगा, आत्ताच ही बातमी आलेली आहे की पाकिस्तानने मान्य केलंय कसाब पाकिस्तानी असल्याचं. त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने असं अधिकृत स्टेटमेंट दिलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही या बातमीविषयी? पाकिस्ताननी शेवटी माघार घेतली आहे का? पाकिस्ताननी माघार घेतली असं मला वाटत नाही. कारण ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली की तो पाकिस्तानी नागरिक नाही असं म्हणणं कठीण जात होतं, त्याच वेळेला तेवढंच त्यांनी मान्य केलं आहे. आपण त्याच्यामध्ये याहून काही आणखीन बघणं योग्य नाही, कारण आपल्याला अजून पुष्कळ मजल मारायची आहे. यापूर्वीच्या अनेक दहशतवादी कारवायांच्या वेळेला अशाच तऱ्हेचे पुरावे आपण पाकिस्तानकडे सादर केलेले होते आणि त्याच्यामधून काहीही निष्पन्न झालेलं नाही, हे विसरून चालणार नाही. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की गेल्या महिन्यात, दीड महिन्यात, म्हणजे 26 नोव्हेंबरपासून आजपर्यंत जवळजवळ दीड महिना झालाय. दीड महिन्यामध्ये भारत सरकारने जी नीती अवलंबलेली आहे, जी परराष्ट्र नीती अवलंबलेली आहे, जो मुत्सद्दीपणा दाखवलाय, त्याच्याशी तुम्ही सहमत आहेत का? भारत सरकार योग्य दिशेने वाटचाल करते असं तुम्हाला वाटतं का? योग्य दिशेने वाटचाल करते आहे हे एका पॉईंटपर्यंतच खरं आहे. केवळ अमेरिकन सपोर्टवर अवलंबून राहणं किंवा केवळ आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मार्फत पाकिस्तानवर दबाव टाकला जाईल अशी अपेक्षा ठेवणं हे चुकीचं होईल. कारण आतापर्यंत केलेले असे अनेक प्रयत्न गेल्या 20 वर्षामध्ये कधीही यशस्वी झालेले नाहीत. तेव्हा केवळ त्याच्यावर अवलंबून राहून जर आमची परराष्ट्र नीती राहणार असेल तर ती चुकीची आहे असंच म्हणावं लागेल. माधवराव, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आत्ता आपण अमेरिकन सरकारवर मर्यादेबाहेर अवलंबून आहोत, सतत त्यांच्या इशाऱ्यांवर आपले निर्णय होत आहेत, असं तुम्हाला सुचवायचं आहे का? हो, जरूर असं सुचवायचं आहे. आपले गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री तर आता अमेरिकेला जायला निघालेत. ज्या वेळेला अमेरिकेमध्ये नवीन राष्ट्रपतींची राजवट सुरू होणार आहे त्यावेळेला आणि ह्या इन्फॉर्मेशन एजच्या युगामध्ये गृहमंत्र्यांनी स्वतः सगळे कागद पुरावे घेऊन अमेरिकेला जाण्याची आणि तिथे वारी करण्याची काय आवश्यकता आहे हे मला काही कळलेलं नाही. त्यामुळे अमेरिकेवर जरुरीपेक्षा जास्ती आपण अवलंबून राहत आहोत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करत आहोत असं मला वाटतं. जितकी ISIचा ह्या बाबतीमध्ये हात असतो त्याच प्रमाणामध्ये CIA आणि ISIचे असलेले लागेबांधे हेही विसरून चालणार नाही. आणि हे आजचे नाही आहेत, हे गेल्या 20, 25, 30 वर्षापासूनचे लागेबांधे आहेत. मी जातोय दिल्लीला शेषाद्री चारी यांच्याकडे. शेषाद्रीजी, माधवराव गोडबोले काय म्हणाले हे तुम्ही ऐकलत. तुमचं काय मत आहे की काय वेगळं विश्लेषण आहे तुमचं? नाही, माधवराव गोडबोलेंचं विश्लेषण बहुतांशी खरंही आहे. दोन गोष्टी आहेत याच्यात. एक तर एक देश म्हणून जर आपण या सगळ्या गोष्टीकडे पाहिला तर आपला जो परराष्ट्र खात्याने आतापर्यंत दीड महिन्यामध्ये केला आहे त्याला टू प्लीड द डेव्हिल्स ॲडव्होकेट असं म्हणायचं असेल तर त्यांनी फार चांगलं काम केलं आहे. म्हणजे या सगळ्या घडामोडीमध्ये पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो राजनीतीला बाजूला ठेवून
एक पुरावा गोळा करणं आणि सातत्याने जगातल्या अनेक देशांमध्ये जाऊन अनेक देशांचा परराष्ट्र मंत्र्यांना सांगून की एक प्रेशर आणणं, हे जे प्रेशर टॅक्टिक्स आहे त्या प्रेशर टॅक्टिक्समध्ये ते यशस्वी झाले हे मान्य करायलाच पाहिजे, पहिली गोष्ट. पण हे जरी खरं असलं तरी माधवराव म्हणाले तसं दोन गोष्टी याच्यात धोकादायक आहे. एक तर पाकिस्तानने आता जे काही मंजूर केलं आहे ते भारतामुळे केलं असं नसून कदाचित अमेरिकेचा प्रेशर पाकिस्तानवर असावा. एक तर अमेरिकेचा प्रेशर भारतावर सुद्धा होता, कारण ह्या सगळ्या घडामोडी घडल्याबरोबर ज्या प्रकारचं एक वातावरण होतं त्या वातावरणामध्ये जर भारताने या सगळ्या टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्प्समध्ये हल्ला केले असते आणि एक सिम्बॉलिक हल्ला का होईना एवढं जरी आपल्याला करता आलं असतं तर कदाचित एक वेगळ्या प्रकारचा दहशत पाकिस्तानवर निर्माण झाला असेल. पण तसं काय अमेरिकेने आपल्याला करू दिलं नाही, कारण वेस्टर्न फ्रंटवर अफगाणिस्तानबरोबर अमेरिकेचं जे युद्ध आहे त्या वेस्टर्न फ्रंटमध्ये अमेरिकेबरोबर पाकिस्तानचे सैन्य युद्धामध्ये भाग घेत आहेत. तिथून त्यांना वेगळं करून ईस्टर्न फ्रंटवर, पाकिस्तानच्या ईस्टर्न फ्रंटवर आणू नये पाकिस्ताननी, यासाठी अमेरिकेने भारतावर दबाव करून कुठल्याही प्रकारचं युद्ध होणार नाही याची काळजी घेतली. म्हणजे आपण एक प्रकारे सबसर्व्हिएंट झालो अमेरिकन फॉरेन पॉलिसी आणि अमेरिकन डिफेन्स पॉलिसीला. पण याच्यात सर्वात मोठा एक धोका असा आहे की आत्ता जरी पाकिस्तानने मान्य केलं आहे तर उद्या पाकिस्तान या सगळ्या गोष्टीचा परत अमान्य करणार नाही ह्याची एकतर गॅरंटी नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरं सर्वात एक धोका असा आहे, जर आता पाकिस्तानने असं म्हटलं की ठीक आहे आम्ही मान्य करतो की कसाब पाकिस्तानी आहे, त्यामुळे तुम्ही असं करा कसाबला तुम्ही आमच्या ताब्यात देऊन टाका, कारण तो आमचा आहे आणि आम्ही त्याच्यावर आमच्या देशाचा जे शास्त्र आहे, कायदा आहेत त्याच्या आधारावर आम्ही त्याच्यावर जस्टिस करू. असं जर पाकिस्तानने असं म्हटलं आणि उद्या समजा अमेरिकेने आपल्यावर प्रेशर आणलं की काही करून तुम्ही कसाब जर पाकिस्तानी असेल तर तुम्ही काय करणार, त्याला परत द्या पाकिस्तानला, असं जर म्हटलं तर आपली स्थिती काय होईल याचाही आपण विचार केला पाहिजे. अगदी विचार केला पाहिजे. मी येतो तुमच्याकडे. मी जातोय कोल्हापूरला. अशोक चौसाळकर आहेत माझ्याबरोबर. अशोकजी, मला सांगा की जी चर्चा आतापर्यंत चालली आहे त्याच्यामध्ये माधवराव गोडबोलेंनी काही मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याचा विचार आपल्याला करायला हवा. आपण अमेरिकेच्या खूप जास्त अधीन होतोय का हेही बघायला हवं. शेषाद्रीचारी म्हणाले. पण पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की शेषाद्रीचारी असं म्हणाले की पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर हल्ले केले पाहिजेत. तुम्हाला असं वाटतं का की अशा प्रकारे टेररिस्ट कॅम्पवर हल्ले करणं हे भारताला शक्य आहे? म्हणून नेहमी ही मागणी होते पण त्यातली व्यवहार्यता बघितली जात नाही. तुमचं काय मत आहे? पाकिस्तानच्या तळावर हल्ले करण्याची जी कल्पना मांडली जाते ती कल्पना फारशी बरोबर नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की भारताचं विमानदळ किंवा भारताची जी प्रक्षेपणास्त्र आहेत ते इतके नेमकेपणाने आणि अचूकपणाने पाकिस्तानच्या तळावर हल्ले करू शकणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तान म्हणजे पॅलेस्टाईनचे बंडखोर, हमाससारखे बंडखोर नाहीत. तर पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानचं विमानदळ आणि पाकिस्तानची एकूण जी सर्व ताकद आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारताशी जवळजवळ तुल्यबल अशी ताकद आहे आणि पाकिस्तानच्या सैन्याला पश्चिम सीमेवरून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असल्यामुळे या हल्ल्याचं निमित्त करून भारताविरुद्ध जर त्यांना युद्ध करता आलं तर ते युद्ध पाहिजे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तळ असतात ते तळ फार मोठ्या प्रकारचे तळ नसतात आणि ज्यावेळी हल्ल्याची भीती असते त्यावेळी तळ हलवले जाऊ शकतात. पण एखाद्या डोंगरावर बॉम्बफेक केल्यामुळे किंवा प्रक्षेपास्त्राचा हल्ला केल्यामुळे 1-2 माणसं जास्तीत जास्त मारले जातील, परंतु त्यामुळे फारसा दहशतवाद्यांचं फारसं नुकसान होणार नाही आणि त्याचा एकूण राजकीय संदेश जो आहे तो राजकीय संदेशही फारसा चांगला जाणार नाही आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. कारण 1965 साली ज्यावेळी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरकडे सैन्य घुसवलं त्यावेळी 1965चं युद्ध झालेलं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करण्याचा जो मार्ग आहे तो तुम्हाला व्यवहार्य वाटत नाही. मी येतो तुमच्याकडे. मी पुन्हा जातोय पुण्याला माधवराव गोडबोलेंकडे. माधवराव, मला सांगा की आत्ता जे चौसाळकर म्हणाले, तुम्ही गृहसचिव होतात, दरवेळेला ही चर्चा होते. मला असं वाटतं एकदाचा तिचा काहीतरी निचरा झाला पाहिजे. हे टेररिस्ट कॅम्पवर हल्ले करण्याची जी मागणी आहे तिच्या पाठी भावनात्मक गोष्ट किती आणि व्यवहार्य गोष्ट किती?
या बाबतीमध्ये भावनात्मक दृष्टीने पाहणं तर अजिबात योग्य होणार नाही, कारण याचे परिणाम अतिशय दूरगामी होतील. पहिली तर गोष्ट, कुठे असे दहशतवादी तळ आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांना शिक्षण दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, या बाबतीतली अचूक माहिती मिळणं आणि त्याच्या आधारावर हल्ले करणं हे अतिशय कठीण आहे आणि त्यामधून एक मोठं युद्ध निर्माण होऊ शकतं. त्याच्याऐवजी अनेक इतर पर्याय आपल्याला अवलंबावे लागतील आणि त्याच्या काही बाबतींचा मी उल्लेख करीन. पहिली तर गोष्ट की पाकिस्तानवर नुसतं दडपण आणून चालणार नाही, आंतरराष्ट्रीय दडपण आणून चालणार नाही, तर आपल्यातर्फेही काही पावलं उचलावी लागतील. उदाहरणार्थ की आम्ही त्यांच्याबरोबर कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स घेतलेत गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे विश्वासार्हता निर्माण व्हावी या दृष्टीने. आता कदाचित त्यांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानला हे कळावं की या सर्व गोष्टींचा आम्ही पुनर्विचार करायला तयार आहोत. उदाहरणार्थ इंडस वॉटर ट्रीटी, ह्या भारत आणि पाकिस्तानमध्ये पाण्याच्या वाटपासंबंधीचा झालेला जो करार आहे तो आत्तापर्यंत आपण त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी केली, परंतु जर आमच्यावर अशा तऱ्हेने पाकिस्तानकडनं हल्ले होणार असतील तर आम्हाला त्याचाही पुनर्विचार करावा लागेल. अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण पाकिस्तानच्या जनतेला दाखवून देऊ शकतो की याचे दूरगामी परिणाम आहे आणि भारत यासाठी स्वस्थ बसणार नाही, तर ज्या ज्या मार्गाने पाकिस्तानी जनतेला हे पटवून देता येईल ते पटवून देण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून मी असं म्हणेन की युद्ध किंवा त्यांच्या तळांवर हल्ले करणं ह्या अगदी शेवटचा पर्याय, शेवटचा उपाय म्हणून ठेवला पाहिजे, तो पहिला उपाय नव्हे. मला सांगा, मी तुमच्याकडे पुन्हा अशासाठी येतोय की तुम्ही सरकारमध्ये काम केलंय, हा उपाय जो तुम्ही सुचवताय यापूर्वी सुद्धा मुत्सद्द्यांनी त्याचा विचार केला असेल, पण गेल्या अनेक वर्षामध्ये तो अयशस्वी का ठरलाय? असं आहे, या पर्यायांचा शासनामध्ये जितका कसोशीनं विचार व्हायला पाहिजे होता तितका विचार अजून झालेलाच नाही. कारण आम्ही दरवेळेला पाकिस्तानला चुचकारायचं, पाकिस्तानला इतर देशांच्याकडनं त्यांच्यावर दडपण आणायचं इथपर्यंतच आम्ही थांबलो. उदाहरणार्थ आज आम्ही ज्या तऱ्हेची माहिती पाकिस्तानला पुरवली तीच माहिती किंवा तशाच प्रकारची माहिती पंजाबच्या दहशतवादाच्या संबंधामध्ये आम्ही 90-91 साली अशाच तऱ्हेची समग्र माहिती अमेरिकेलाच नव्हे, पाकिस्तानलाच नव्हे, तर सर्व महत्त्वाच्या देशांना पुरवली. आपल्याला माहिती आहे त्याचा काहीही परिणाम कोणावर झाला नाही. आमच्याकडलं इंडियन एअरलाइन्सचं प्लेन पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर ते ज्यांनी नेलं ते सगळी मंडळी पाकिस्तानमध्ये निघून गेली. त्यावेळेलाही आम्ही दबाव आणला, त्याचा काय उपयोग झाला नाही. पार्लमेंटवर हल्ला झाला, त्याही वेळेला दबाव आणला, त्याचा काय उपयोग झाला नाही. आम्ही गेल्या 10 वर्ष मागणी करतोय की 15-20 दहशतवादी जे पाकिस्तानमध्ये आहेत ते आम्हाला परत दिले जावे. आम्ही 30 मागणी परत मागत राहतो. आणि मला तर वाटतं की याच्यामध्ये एक राज्यकर्त्या पक्षाचा एक काहीतरी भाग हा आहे की लोकांना गुमराह करायचं, ज्याला म्हणतो, की लोकांची अशी एक समजूत करून द्यायची की आम्ही फार मोठी ॲक्शन घेतोय, परंतु प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की राज्यकर्ते आणि प्रसिद्धी माध्यमांनी ह्या सर्व प्रश्नाला जेवढं महत्त्व दिलेलं आहे तेवढं याच्यातून काहीही निघणार नाही जोपर्यंत आपण इतर पर्यायांचा विचार करत नाही. अगदी तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे आणि मी चर्चा चालू ठेवणार आहे. याचं कारण पहिल्यांदाच कुठेतरी युद्धापेक्षा किंवा दहशतवादी तळांवर हल्ले करण्यापेक्षा काहीतरी वेगळा पर्यायाचा विचार करायला पाहिजे असं माधवराव गोडबोले मांडतायत. त्यांच्या मताला अशासाठी किंमत आहे की त्यांनी केंद्र सरकारमध्ये अगदी कॅबिनेट सचिवापर्यंत काम केलेलं आहे, त्यांनी वेगवेगळी खाती बघितलेली आहेत आणि थोडासा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व देण्याची प्रगल्भता आपण दाखवली पाहिजे. मी यानंतर जाणार आहे शेषाद्री चारी आणि अशोक चौसाळकरांकडे, पण आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपल्या पडद्यावर बघा, आपल्या प्रेक्षकांना जो मी प्रश्न विचारला होता सकाळी की मुंबईच्या हल्ल्यांबाबत पाकिस्तानची भूमिका खोटारडेपणाची आहे का, पडद्यावर बघा प्रेक्षक काय म्हणतायत. 100% प्रेक्षक म्हणतायत होय, पाकिस्तानची भूमिका खोटारडेपणाची आहे. हे जर आपलं मत असेल तर पाकिस्तान असा खोटारडेपणा काय करतोय
त्याच्या पाठी कोणतं गुंतागुंतीचं राजकारण आहे हेही आपल्याला समजून घ्यायला हवं.